नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 11 वाजता आहेत. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. मुंबईच्या धारावीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. धार्मिक स्थळाचा एक भाग तोडण्यावरून इथे तणाव निर्माण झालाय. शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरलेत. स्थानिकांनी पालिकेची वाहनं रोखून धरली आहेत. स्थानिकांचं रस्त्यावरती बसून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काही वाहनांची तोडफोड झाल्याची देखील माहिती मिळते. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आहेत आपल्या सोबत. स्नेहा, तिथे काय परिस्थिती निर्माण झाली आहे धारावीत? नक्कीच मुंबईतील धारावीमध्ये धार्मिक स्थळावरून वाद जो आहे तो चिघळलेला आहे. त्याचप्रमाणे धारावी पोलीस ठाणे समोरील जवळील जी मस्जिद आहे त्या मस्जिदीचा जो भाग आहे तो बीएमसी पथकाकडून पाडण्यासाठी बीएमसी पथक इथे घटनास्थळी पोहोचले होते. परंतु जे नागरिक आहेत, मुस्लिम नागरिक आहेत, त्यांनी तो जे भाग आहे तो पाडून दिलेला नाहीये. त्याचप्रमाणे आपण धारावी पोलीस ठाण्याच्या समोर आहोत. इथे आपण परिसर पाहू शकतोय. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम नागरिक देखील इथे आलेले आहेत. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, बीएमसी पथकाकडून इथली जी आपली मस्जिद आहे ते पाडण्यासाठी बीएमसी पथक घटनास्थळी पोहोचलेलं होतं, परंतु ते पाडून दिलेलं नाहीये. त्यांच्याकडून असं सांगण्यात येतं की इल्लीगल ही मस्जिद होती, त्यामुळे ते पाडण्यासाठी आले आहेत. काय सांग? सर्वप्रथम लीगल इल्लीगल ह्या गोष्टीच्या आधारावर कोणत्याही प्रकारची घाई करण्याची आवश्यकता नाही. कारण धारावी जे आहे ते पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रलंबित आहे. सध्या धारावीमध्ये सर्व्हे सुरू आहे. धारावीला विकास भेटणार आहे आणि ह्या विकासाच्या धर्तीवर अगर तुम्ही पात्र अपात्र इल्लीगल अधिकृत अनधिकृत या नावाने एखाद्या कोणत्याही धार्मिक स्थळावर, भले ती मशीद असू द्या, मंदिर असू द्या, चर्च असू द्या, गुरुद्वारा असू द्या, कोणत्याही धार्मिक स्थळावर अगर आपण कारवाई करत असाल तर ती अनुचितच आहे, ती उचित नाही आणि त्याचं समर्थन कोणच करणार नाही. आता इलेक्शन पुढच्या महिन्यामध्ये समजा आचारसंहिता लागू होणार आहे, त्यानंतर सरकार सुद्धा बदली होणार आहे. तर इकडच्या लोकांच्या मनामध्ये शंका आहे कदाचित हा इलेक्शनमुळे तरी केलेला स्टंट नसावा. या ठिकाणी धारावीमध्ये हिंदू मुस्लिम जे आहेत अनेक वर्षापासून एकत्र राहतात. आमच्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचा वाद झाला नाही. या ठिकाणी एकदम शांतीपूर्ण वातावरणामध्ये आम्ही राहतो. सर्वजण आपण परमात्माचेच लेख आहोत, भले तो खुदा असू द्या या आपला ईश्वर असू द्या. त्याच्यामुळं धर्माच्या नावावर, एखाद्या विशिष्ट धर्माच्या नावावर लोकांमध्ये ही ज्या प्रकारची ही जे डिव्हिजन केलं जातं ते एकदम चुकीचं आहे. आज या ठिकाणी आम्ही सर्व हिंदू बांधव आहोत. आम्ही सुद्धा या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी ते अनधिकृत जे बोलता आहेत ते एक प्रार्थना स्थळ आहे. त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कमर्शियल ऍक्टिव्हिटी होत नाही. या ठिकाणी तुम्ही बघत असाल पूर्ण धारावी इल्लीगल आहे. मोठमोठे गोडाऊन्स आहेत, कारखाने आहेत, फॅक्टरीज आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठमोठाली लाच घेऊन, मोठे मोठे पैसे घेऊन त्यांना संरक्षण दिलेलं आहे. परंतु हे प्रार्थना स्थळ जे आहे तिकडे लोक प्रार्थना करतात, ज्या ठिकाणी ईश्वराचा जाप करतात, त्या ठिकाणी अगर तुम्ही अनधिकृत या नावाने अगर कारवाई करणार असाल तर एक धारावीकर म्हणून आम्ही या एक भारतीय बिलकुल, आणि याच कारवाईला विरोध आहे धारावीकरांचा आणि म्हणूनच हा सगळा गोंधळ आज धारावीमध्ये निर्माण झालेला आहे. आता धारावीतल्या या स्थितीवरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ऐकूयात. त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटत आहेत. शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतील.